नमस्कार भावांनो, आज चालू असलेलं मौजे कोरेगाव MIDC मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा गटपास झालेला. पायरा कोण होता, कोणत्या गटात, आणि सर्जाच्या दावणीतील बाजा देखील गटपास झालेला. त्याचा पायरा कोण होता, कोणत्या गटात. तसेच मित्रांनो, उद्या जे छत्रपती संभाजीनगर येथे 5 लाखाचं मैदान आहे, या मैदानातील मी तुम्हाला 2 पायरे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रथम सांगतो 5 लाखाच्या मैदानातील पायरे. तर पण उद्याचं जे मैदान आहे, या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोठं मैदान आहे. 1 आदत 1 बैल 1 दुसरा 1 बैल. या मैदानामध्ये 2 टॉपचेच पैरे आहेत. एक म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा 10-10 सरकार यांचा जो सर्जा आहे, त्यांचाच पैरा एकदम टॉपच झालेला आहे. आत्ताच जी गाडी पळाली होती पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 2 नंबरची मानकरी झाली होती, तीच गाडी पळणार आहे. लखन आणि सर्जा, 10 सरकार यांचा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन, ही जोडी उद्या 5 लाखाच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. टॉपचीच गाडी आहे. हा 10 सरकार यांचा सर्जा आज लखनच्या दावणीवर उतरलेला आहे, आजच दाखल झालेला आहे, उद्यासाठी सज्ज झालेला आहे. लखनच्या दावणीत सध्या लखन आणि सर्जा एकत्रच आहेत आणि ही जोडी उद्या एकत्रच पळणार आहेत. दुसरा पैरा म्हणजे टॉपचा जाकीरभाई पठाण, अमित शेठ भादले यांचा जो चिमण्या आहे, चिमण्याचा पैरा असणार आहे कंदूर राजासोबत. दुसामध्येच ही गाडी पळणार आहे. कंदूर राजा आणि चिमण्या ही जोडी आपल्याला देखील पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, आजची अपडेट लेटेस्ट कोरेगाव MIDC मैदानातील वेगाचा शेवट सर्जा आपल्याला दुसामध्ये गट क्रमांक 1 मध्ये पळाला. गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली. पैरा होता विसापूरकरांचा वादल आणि वेगाचा शेवट सर्जा दुसामध्ये गट क्रमांक 1 मध्ये पळून गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहेत. आणि वेगाचा शेवट सर्जा यांच्या दावणीतील जो बाजा आहे, बाजा देखील त्याचा पैरा आहे वाईकरांचा लाडू आणि बाजा, ही जोडी दुसा गट क्रमांक 2 मध्ये पळून गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आज मौजे कोरेगाव MIDC मैदानासाठी. धन्यवाद.